जे एकमेकाला संपविण्याची भाषा वापरणारे आहेत, या दोन टोळ्यामध्ये वाद झाल्याचं मला त्या ठिकाणी कळालं. आता प्रशासन सांगताना इतरांची नावं सांगतायत, परंतु इतरांचे नावं नाही. हे जो वाद झालेला आहे तो हा मुख्य दोन टोळ्यामध्ये, कारण या दोन टोळ्याचं वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे. एक जण चप्पल घालीत नव्हते आणि दुसरे जे आहेत टोळीचे मालक त्यांनी दाढी ठेवलेली आहे. यांना संपल्याशिवाय मला दाढी काढायची नाही, यांनी चप्पल घालायची नाही. या दोन टोळ्यामधला हा वाद झालेला आहे. ते काही मारामारी फार मोठी झालेली नाही, थापडथोपडीची झाली. नंतर काहीतरी कर्मचारी वगैरे गेले आणि पण धावाधावी मात्र सगळ्यांचीच एकामेकावरती झालती आणि थापडथोपड सुद्धा दोन्ही गटाची त्या ठिकाणी झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये एक महादेव गित्ते कोण आरोपी आहे, बापू आंधळे. आता मी काय त्याचं समर्थन करणार नाही. बापू आंधळेचं बिचाऱ्याचं सुद्धा हत्या व्हायला नको होती. अतिशय तरुण सरपंच होता तो. आणि हा जो आहे महादेव गित्ते आरोपी, मला वाटतं त्यांनी फेसबुक व्हॉट्सअप पोस्ट टाकल्या होत्या की मला कशा पद्धतीने गुंतविण्यात आलंय, मी या गुन्ह्यामध्ये नाही. यानंतर तो हजर झालाय का अटक झाला हे बी मला माहीत नाही. परंतु आतमध्ये गेल्याच्या नंतर हे हाणामारे आज झालेले आहे. बीडच्या जेलमध्ये काही बी होऊ शकतं ना. बीडच्या जेलमध्ये माझी तर माहिती अशी आहे की या आकांना स्वतंत्र जेवण सुद्धा पुरवठा होतोय, इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे. आणि एक स्पेशल कोणता तरी फोन आहे ज्याच्यावरून आकांचा डायरेक्ट कनेक्शन कोणत्या तरी परळीतल्या एका फोनशी होतं, इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे. मात्र सुरुवातीला व्हीआयपी ट्रीटमेंटचं समोर आलं, आता वाद समोर येते. जिल्हा प्रशासनाची नाही, याच्यावरती मला असं वाटतं एसपींनी सुद्धा वचक ठेवायला होता, कारण हवा होता. एसपी हे इथं स्वतः ह्यालाच असतात हेडक्वार्टरला. हेडक्वार्टरला असताना सुद्धा एसपींनी हे व्हीआयपी ट्रीटमेंट झाल्या, त्या व्हीआयपी स्टेटमेंट